आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। आज हिंगोली शहरात मनोज जरांगेंच्या उपस्थितीत जनजागृती शांतता रॅली निघणार आहे। ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सरकारला दिलेला कालावधी 13 जुलै रोजी संपणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात जनजागृती शांतता रॅली मनोज जरांगेंच्या उपस्थितीत निघणार आहे। या रॅलीला हिंगोली जिल्ह्यातून आजपासून सुरुवात होईल। 11 वाजता हिंगोली शहरातून ही रॅली निघेल। मनोज जरांगे पाटील यांना हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांकडून 51 उखळी तोफांची सलामी देण्यात येणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील लाखो मराठा समुदाय या रॅलीत सहभागी होतील। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। दिनेश, मनोज जरांगेंची रॅली आज निघणार आहे, कशा प्रकारची तयारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? नक्कीच किरण, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा जो उभा केला आहे आणि त्यांनी अशी घोषणा केली की मराठवाड्यातून या रॅलीला सुरुवात करणार। जनजागृती शांतता रॅली असं नाव या रॅलीला देण्यात आलंय। हिंगोली शहरामध्ये 10:30च्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे दाखल होतील आणि त्यांच्या स्वागताची जी आहे ती जय्यत तयारी हिंगोली शहरामध्ये करण्यात आली आहे। त्यांना 51 उखळी तोफांची सलामी देखील देण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो की आता हळूहळू मराठा बांधव जे आहेत ते हिंगोली शहरामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात। हातामध्ये त्यांच्या पोस्टर्स आहेत की एक मराठा कोटी मराठा, संघर्ष योद्धा, आमचं दैवत मनोज जरांगे पाटील, मराठ्यांचा क्रांतीसूर्य, असे पोस्टर्स मराठा बांधवांच्या हातात दिसत आहेत आणि 10:30 ते 11च्या सुमारास या रॅलीला सुरुवात होईल। 2 ते 3 लाख मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी होतील असा दावा सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात येतोय। आपण आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया। दादा, काय नियोजन आहे? किती वाजता मनोज जरांगे पाटील दाखल होतील हिंगोली शहरामध्ये? हिंगोली शहरामध्ये साधारण 11च्या आत सन्माननीय मनोज जरांगे पाटील हे आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर दाखल होतील आणि या महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्ह्यातून या सर्वच राजकीय पक्षाला एक आपल्या माध्यमातून गंभीर इशारा देऊ इच्छितो। सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी आजच्या तात्काळ एकत्र बसून मराठा समाजाला ओबीसी मधून सरसगट आरक्षण द्यावे, नसता दादा म्हणतील तसं मग तुम्हाला घरी बसावं लागेल, 288 लोक उभं राहतील। हे खासदार आमदारला माझं आव्हान नाही। खासदार आमदार तर हे ताटाखालचे मांजर राहतो। खरं म्हणजे राजकीय पक्ष जे आहेत त्या राजकीय पक्षाचा पक्षप्रमुख जो असतो का, खरा तो बहादर आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवायला। खासदार आमदार तर आमचीच आहेत की हो मराठ्याची, पण त्यांच्या हातात काय? हे जे पक्षप्रमुख आहेत, शरद पवार असतील, इकडे ते नाना पटोले असतील, त्यानंतर उद्धव ठाकरे असतील, इकडे मध्ये तुमचे देवेंद्र फडणवीस असतील, ते अजितदादा असतील, एकनाथराव शिंदे असतील, या 6 जणांना माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की आज हिंगोली जिल्ह्यातला हा मराठा समाजाचा जो उद्रेक होईल तो आपण वेळीच सावधान व्हा आणि तात्काळ मराठा समाजाला या ओबीसी मधून सरसगट आरक्षण द्या। 58 मोर्चे निघालते, त्यापैकी हिंगोलीत महाराष्ट्रामध्ये सर्वात भारी मोर्चा निघालता, तसंच हे दादानं जो निवडलेला जिल्हा आहे हा सुद्धा सर्वात भारी आणि विक्रमी समाजाचा या ठिकाणी उद्रेक राहील, हे ध्यानात घ्या। नक्कीच आपण पाहू शकतो की मराठा समाज बांधवांच्या अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया येत आहेत। दादा, मनोज जरांगे पाटील म्हणतायत की या रॅलीला गालबोट लागलं जाईल। मराठा समाज अतिशय शांततेत आणि संयमानं ही रॅली पार पाडणार आहे। इतर कोणाचे काय मनसुबे आहेत हे आम्ही आज सांगू शकत नाही, परंतु या महाराष्ट्रातील तमाम जनता शांतताप्रिय जनता आहे। कुणीही तशा पद्धतीचा प्रकार या रॅलीमध्ये घडून आणणार नाही, कारण आम्ही एकमेकाच्या धुऱ्याला राहणारे सगळे बांधव आहेत। या पद्धतीचं काही वातावरण या जिल्ह्यामध्ये नाही, त्यामुळं अतिशय शांततेमध्ये ही रॅली पार पडेल। सगळे समाज बांधव एकमेकाच्या बरोबर समोर राहणारे आणि गुन्ह्याने लढणारे हे सगळे समाज बांधव आहेत। काही राजकीय पोळी खाजणाऱ्या काही लोकांचा वेगळा अजेंडा असू शकते। सर्वसामान्य आमचे जे बी आता पगड सगळे शिवरायाचे मावळे ते सगळे एका ताटात जेवणारे आणि खाणारे मावळे आहेत। त्यामुळे अशा प्रकार कोणी कोणाचे काही मनसुबे असतील
काही राजकीय पुढाऱ्याचे ते या ठिकाणी ही सामान्य जनता यशस्वी होऊ देणार नाही हाणून पाडेल. नक्कीच मराठा समाज बांधवांच्या अशा प्रतिक्रिया येत आहेत की काही नेत्यांचे मनसुबे असतील तर आम्ही ते हाणून पाडू. आपल्यासोबत अजून मराठा समाज बांधव आहेत. दादा, 2 ते 3 लाख मराठा बांधव हिंगोली शहरामध्ये आज सामील होतील. कसं नियोजन असणार आहे? इतका मोठा समुदाय हँडल करणं सोपी गोष्ट नाहीये. साहेब, मराठ्याला सुरुवातीपासूनच कार्यक्रम नियोजन करण्याची पद्धत आहे. चारही बाजूने आम्ही शहराच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. पोलीस बांधवांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आमचे स्वयंसेवक आहेत. सर्वांची पाण्याची, पिण्याची, गाड्याची, पार्किंगची व्यवस्था केली. सर, कुठल्याही आतापर्यंत लाखो करोडो लोकांचे मोर्चे झाले, कुठल्याही समाज बांधवाला किंवा कुणाला आमच्या मोर्चात खरोच सुद्धा आलेली नाही. आणि हे आमचं व्यवस्थापन आजचं नाही. आम्ही आज 15 दिवसापासून हे समाजाला इशारा दिलेला आहे, सर्वांना दिलेला आहे. कार्यक्रमाची कोणाच्याही रायटाळ होणार नाही ही आमच्याकडून तुम्हाला खात्री आहे. नक्कीच आपल्यासोबत अजून मराठा समाज बांधव आहेत. या रॅलीला नियंत्रित करण्यासाठी हॉकी टॉकी सुद्धा या ठिकाणी अवेलेबल करण्यात आलेली आहे. दादा, कसं नियंत्रण ठेवणार आहात याच्या माध्यमातून हॉकी टॉकी? या पद्धतीच्या जवळपास 25 ते 30 वाकेटाकीच्या माध्यमातून सगळ्या रॅलीवर नियंत्रण करणारी एक विशेष समिती आहे. जिथं काही थोडाफार अनुचित प्रकार दिसत असेल तर ताबडतोब ते संपर्क केला जाईल आणि या वाकेटाकीच्या माध्यमातून अख्खी ही रॅली अतिशय शांततेमध्ये पार पाडण्याचा सगळा मानस आमच्या या सगळ्या नियोजन समितीचा आहे. आणि या समितीच्या नंतर आमच्याकडे जवळपास 2000 स्वयंसेवकाचा सुद्धा एक मोठा जथ्था या रॅलीला नियंत्रण करण्यामध्ये आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की किरण, हळूहळू आता मराठा समाज बांधव हा हिंगोली शहरामध्ये दाखल होतोय आणि 10:30च्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांचं भव्य असं जंगी स्वागत 51 उखळी लोकांची सलामी देऊन करण्यात येणार आहे. अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.